सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, टार्गेट स्वच्छता निरीक्षक सध्या तरी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निघालेली आहे आणि त्या अभ्यासाचं स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक कसं वाचायचे या संदर्भाचा आपण 30 डेज स्टडी प्लॅन बनवत आहोत. म्हणजे तुमचं परीक्षेच्या पूर्वी माझ्या पद्धतीने जरी वाचलं तरी किमान 2 ते 3 वेळेस तरी अभ्यास पुस्तक वाचून होईलच ती. ओके, 750 पेजेसचं जवळपास आहे, 720 पेजेसचं पुस्तक आहे. परंतु मला कॉन्फिडन्स आहे, हे तर मी खूपच कमी पेजेसमध्ये आणि प्रॉपर कसं वाचायचं हे सांगतोय. परंतु तुम्ही अगोदरच काही विद्यार्थी, ही नवीन विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयोगी आहे, पण नवीन विद्यार्थ्यांना दिशादर्शक आहे. परंतु तुम्ही जर तुमच्या पद्धतीने वाचले तर कमीत कमी 5 ते 6 वेळेस पुस्तक तुमचं वाचून होईल मिनिमम. ओके, कॉन्फिडन्स मला तुमच्यावर पण आहे आणि तुम्ही बघू शकता. साधारण 20 ते 40 पेजेस आपण कव्हर करत आहोत. बरं, आज आहे दिवस 14वा आणि 14वा दिवस हा आपण रिव्हिजन डे ठेवलेला आहे. बघा, मॅक्झिमम जास्त वाचणं म्हणजे तुमचा अभ्यास झाला असं नाही, तर क्वालिटी वाचलं पाहिजे. ओके, क्वांटिटी प्लस क्वालिटी पाहिजेच, परंतु सुरुवातीच्या काळात क्वालिटी अभ्यास करणं खूपच गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी रीड लेस रिवाईज मोरचा तत्व वापरल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसते फर्स्ट रिडिंगमध्ये, परंतु त्यालाच रिव्हिजन केलं तर जनरली मी काय करतोय, काही महत्त्वाच्या प्रकरणाला त्याच दिवशी रिव्हिजन पण देतोय, एक 10 ते 15 मिनिटाची. परंतु पूर्ण 7-8 दिवसाचं झाल्यानंतर आज रिव्हिजन डे ठेवलेला आहे. परंतु आज पूर्ण रविवार आहे किंवा पूर्ण कोणताही वार असू द्या, दिवस 14 असेल तुमच्या अभ्यासाचा, तर पूर्ण दिवस तुम्ही जे नोट्स काढलेले आहे तर सगळ्या नोट्सचं वाचायचे आहे. पार्ट ए बी सी हे 3 प्रकरणं किंवा तीन नाहीत, जवळपास जास्त प्रकरणं आहेत. आता मी तुम्हाला सॅम्पल कॅपमार्फत दाखवतोच, तर याचे सगळे तुम्हाला रिव्हिजन करायचे. त्याच्यामध्ये तुम्ही नोट्स वगैरे काढलेले, ओके, अंडरलाईन केलेले, हायलाईट केलेले, सगळ्या गोष्टी तुम्हाला ते आजच्या व्हिडिओमध्ये जे केलं आहे तुम्ही, म्हणजे आजच्या व्हिडिओचं पाहून तुम्हाला तुमच्या नोट्समधून ते सगळ्या गोष्टी करायच्या आहे. एकूण 579 पेजेसपर्यंत आपलं वाचन झालेलं आहे आणि आपण ठरवलं 20 दिवसात पुस्तक वाचलं पाहिजे. 20 दिवसात तर पुस्तक वाचतोय, परंतु आत्तापर्यंत 2 दिवस हे फक्त रिव्हिजन डे देखील ठेवलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही आत्तापर्यंत हे पुस्तक संपवलं असतं, परंतु आपल्याला दर्जेदार वाचन आणि समजपूर्वक वाचन केलं पाहिजे, प्रश्न देखील तयार झाले पाहिजे. ओके, तर बघा, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे तुम्हाला पाहिजे असेल तर आरोग्य एक्झाम टेलिग्राम चॅनल ही लिंक ठेवलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही सगळी माहिती अपलोड करणार आहे. तुम्हाला काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे 89 99 56 13 13 यावर संपर्क करू शकता. आणि कृपया करून मेंटरशिप प्रोग्राम मात्र नक्की जॉईन करा जर तुमचा SIचा टार्गेट असेल तर. बघा, टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला अवेलेबल आम्ही करून देत आहोत. ओके, तर बघा, आता सॅम्पल कॉफी मार्फत आज नेमकं काय काय वाचायचं हे तुम्हाला मी पूर्ण प्रकरण शॉर्टनी हे सांगून देईल. ही स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी सॅम्पल कॉपी पहिल्या आवृत्तीचं. ओके, तुम्ही बघू शकता. आज आपल्याला ज्या पॉईंटचे रिव्हिजन मारायचं आहे त्या सर्व बाबी आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके, किंमत 550 असलं तर बुक स्टॉलवर तुम्हाला योग्य ते डिस्काउंट मिळेल. पार्ट एमध्ये एकूण 15 प्रकरण आहेत. सार्वजनिक आरोग्य पार्ट ए ठेवलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना, यामध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितले की सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि त्याची जी निकष स्थापन करण्याची हे सगळं वाचायचं, म्हणजे हे प्राथमिक स्तर सर्वात महत्त्वपूर्ण आहेत. ओके, हे सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत. आणि आर्थिक पाहणी अहवालानुसार सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स आकडेवारी जी आहेत सध्याचे मी दिलेले आहे. नवीन जर आल्यानंतर आपल्या SIच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये ते तुम्हाला अपलोड होतील. ओके, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या शॉर्टमध्ये आहे, कन्सेप्च्युअल आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु तुम्हाला अनिवार्य कार्य काय आणि ऐच्छिक कार्य काय ह्या दोन्हीमधला फरक समजला पाहिजे किंवा कोणते कार्य आहेत हे गोष्टी समजल्या पाहिजे. ओके, संसर्गजन्य असंसर्गजन्य आजार, सर्वात महत्त्वाचे 3 प्रकरणं मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं. एक आजार व रोग, त्यानंतर पोषण आणि पर्यावरण. ओके, हे 3 घटक जे आहेत ते SIसाठी मला तरी ॲज अ क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्यानंतर सर्वात महत्त्वाचे वाटलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला आजार रोग ह्याच्यामध्ये संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, लैंगिक आजार म्हणजे वेगवेगळे प्रकार दिले आहेत. हे सगळं तुम्हाला वाचायचे आहे आणि प्रॉपरली वाचायचे आहे. शांत डोकं ठेवून हे जे प्रकरण आहे आजाराचं ते शांतपणे वाचायचं आहे. पुस्तकासह एक्स्ट्रा माहिती मिळत असेल तर तुम्ही कृपया करून ती माहिती तुमच्या त्या ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेवायचं. म्हणजे परीक्षेच्या पूर्वी हे पुस्तक जरी वाचलं तुम्ही आणि तुमची नोट्स तिथं त्या
पेजेसमध्ये ॲड केलेले भरपूर एकदम परफेक्ट होऊन जाते. आधीजीवीमुळे होणारे आजार, कृमीजन्य आजार, लैंगिक संबंधातून होणारे आजार, असंसर्गजन्य आजार, ही सगळं प्रकरणाची नोट्स तुम्हाला काढलेली असेल किंवा तुम्ही हे नोट्स काढलं नाही तरी हायलाईट केलेलं असलं तरी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होणार आहे. त्यानंतर माता व बालकल्याण प्रजनन संस्था, त्यामध्ये बालकल्याण, बालविकास, बाल आरोग्य परीक्षा, प्रजनन संस्था, मासिक पाळी, मासिक पाळीचे दिन विशेष लक्षात ठेवायचे. कुपोषण व कांगारू मदत केअर. ओके, सॅम मॅम फरक काय, मम सम याच्यातली फरक काय. या पुस्तकात तर मी दिले शॉर्ट परीक्षेच्या दृष्टीनं, पण तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळाली तर तुमचे ते छोटीशी चिठ्ठी जी असेल कागद, ओके, त्या ठिकाणी चिटकवायचं, वाटलं तर एक्स्ट्रा माहिती करायचं. परंतु 10 पुस्तकं किंवा 10 ही वाचत बसायचं नाही. एक पुस्तक तुम्ही ठेवा, भलेही माझं नाही ठेवा. जे ठेवले ते पुस्तकाच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 2 पुस्तकं रेफर करायचे मार्केटमधील. आणि तुम्हाला वाटलं तर एखादी पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातले फक्त जे पॉईंट्स नसतील ह्या पुस्तकामध्ये, असं वाटतंय, जनरली असं होणार नाही, ते फक्त या ठिकाणी लिहून ठेवायचे. त्यानंतर पोषण, अन्न व अन्नातील भेसळ. तुम्हाला मी म्हटलं पोषण प्रकरण हे महत्त्वाचं आहे, तर हे देखील सर्व पॉईंट्स जे आहेत ते सर्व व्यवस्थित वाचायचे तुम्हाला. HDLवर प्रश्न आला, LDL ह्याच्यात जेवढे पॉईंट्स आहेत ना, खोटं नाही सांगत, हे सगळं आरोग्य विभाग SI तर सोडा, आरोग्य विभागाच्या सगळ्या परीक्षेत यावर प्रश्न आलेला आहे. प्रथिन, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. त्यानंतर जीवनसत्व, एकदम डायग्राम वगैरे जे दिले आहे, डायग्रामचं काहीतरी अर्थ आहे, किंमत आहे म्हणून तिथं डायग्राम दिलेला आहे, त्या डायग्रामकडे डोळे फाडून बघा. ओके. त्यानंतर कमतरतेमुळं, जास्तीमुळे होणारे आजार, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. खनिजद्रव्य, क्षार, दैनंदिन जीवन महत्त्वाचे क्षार, सगळ्या गोष्टी पॉईंट्स कव्हर केलेले, हे वाचायचं आहे तुम्हाला. लसीकरण हे ह्या पुस्तकामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. लसीकरण मॅटर करते, तर तुम्हाला ते लसीकरणचा जो प्रोग्राम आहे, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, हे देखील वाचायचं आहे. प्रत्येक आजारावर असलेलं लसीकरण ते देखील वाचायचं आहे. काही प्रमाणात कधी डोस किती द्यायला पाहिजे हे देखील ते विचारलेलं आहे. प्रथमोपचारचा व्हिडिओ लेक्चर देखील आपण SIच्या व्हिडिओ कोर्समध्ये अपलोड केलेला आहे, यूट्यूबवर बी अपलोड केलेला आहे. ओके. ह्याच्यावर संकल्पनात्मक प्रश्न आलेले आहेत, पुन्हा एकदा सांगतो मी. त्यानंतर आरोग्य शिक्षण व व्यक्तिगत स्वच्छता, कन्सेप्च्युअल वाचन आहे, याच्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही. परंतु ओके, मानवी ज्ञानेंद्रिय हे प्रकरण जे आहे, ह्याला तुम्ही शांतपणे वाचायचे आहे, एकदम शांत म्हणजे शांत, कारण ह्याच्यात फॅक्च्युअल डाटा आहे, फॅक्च्युअल डाटा निर्माण होऊ शकतो. जसं डोळा आहे, डोळ्याच्या संदर्भात डोळ्याची सगळी रचना, ओके, त्याचं महत्त्व, अंधारात गेल्यावर कसं दंडुपेशी, शंकुपेशी, याचा आकार कसा होतो, निकटदृष्टा म्हणजे नेमकं काय, दूरदृष्टा म्हणजे नेमकं काय, ओके, ह्याचा इंग्रजी अर्थ काय आहे, मराठी अर्थ काय, ही सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. भिंग कशा प्रकारे कार्य करते, अंतर्वक आरसा कुठं वापरतात, बहिर्वक आरसा कुठं वापरतात, भिंगाची शक्ती काय, ओके, नेत्ररोगमध्ये आंबिदुकता, मोतीबिदूक, आजबिदूक, शुष्कता, डोळे, खुपरी, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. दृष्टीशास्त्रामध्ये आकडा कितीचा आहे, 1.10, 1.16 काय आहे ते लगेच समजून घ्यायचे आहे. कलर ब्लाइंडनेसचा अर्थ काय, ओके. कानमध्ये अश्राव्य ध्वनी समजून घ्या, श्राव्य ध्वनी समजून घ्या. त्यानंतर कोणती मशिनरी कोणत्या ध्वनीच्या म्हणजे कोणत्या तत्वावर चालते, वापरली जाते, हे बघायचे आहे. ध्वनिमान केन, ध्वनीचा वेग, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. प्रतिध्वनीमध्ये किती डिस्टन्स असलं तर प्रतिध्वनी ऐकू येते. त्यांनी प्रदूषण अधिनियम वर्ष लक्षात ठेवायचे आहे किंवा त्यातले निकष लक्षात ठेवायचे. नाक, जीभ, त्वचा शॉर्टमध्ये असलं तरी तुम्हाला त्याच्यातले प्रश्न आले. त्वचेमध्ये मेलॅनिन, ओके. सामाजिक आरोग्य, ह्याच्यात ज्या असलेल्या संकल्पनात गोष्टी आहेत ते लक्षात ठेवायच्या आणि ज्या काही मी संस्था दिलेल्या त्या संस्थाची स्थापना, मुख्यालय, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. जनसंख्या, लोकसंख्या, ह्याच्यातली आकडेवारी सगळ्यात हार्ड आहे, ओके. शांतपणे वाचायचे आहे, आकडे लक्षात ठेवायचे आहेत, ओके. हा प्रकरण केवळ SIच्या महाराष्ट्रापुरता मी विचार करून नाही दिला, RRB मलेरियाला देखील तुम्हाला उपयोगी पडेल, म्हणजे सेंट्रलच्यासाठी ही कव्हर केलेलं आहे. जन्म मृत्यू कायदा अवघड नाही, शांतपणे वाचायचे आहे. आरोग्याशी निगडीत समिती, आरोग्य राष्ट्रीय कार्यक्रम, हे देखील प्रकरण महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान हे वायटल रोल करेल तुमच्या यशामध्ये. पंचवार्षिक योजना व आरोग्य शॉर्टमध्ये येते. आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती, ओके. ह्याच्यातल्या संकल्पना समजून घ्यायच्या, म्हणजे कोणत्या कशाला काय म्हटलं जातं, ओके. म्हणजे 1000 जन्माच्या मागे किती मृत्यू झाला तर त्याला काय म्हटलं जातं, हे असं. हे काही महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील आरोग्य व स्वच्छतेविषयक तरतुदी वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं. सफाई कर्मचाऱ्याची आवश्यक सुविधा साधने, कन्सेप्च्युअल आहे. PYQ देखील वाचायचे, ओके.
PIQ वाचत असताना सगळं सोडवायची गरज नाही, कारण प्रश्न आणि उत्तर तुम्ही टिक केलेलं आहे. ओके, ते फटमने वाचून घ्यायचं. त्यानंतर पार्ट बी, स्वच्छता व्यवस्थापन सगळं वाचून घ्यायचं आहे. एवढे प्रकरण आहेत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी वाचायच्या आहे. त्यातल्या त्यात स्वच्छ भारत अभियान व्यवस्थित वाचून घेणे. ओके, त्यानंतर पार्ट सी, पर्यावरण वाचत असताना शांतपूर्वक वाचायचं आहे. सगळ्या गोष्टी काय वाचायच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कव्हर करून दिलेल्या आहेत. त्यातल्या त्यात ह्या पर्यावरणाच्या ह्याच्यामध्ये जी पर्यावरणाशी निगडीत संस्था आहेत त्याचे देखील पूर्ण मुख्यालय वगैरे जे आहेत ते सगळ्या गोष्टी समजून घेऊन आणि ते पाठ होतील ह्या पद्धतीनं करायचं आहे, किंवा येता जाता त्याचं मुख्यालय त्यानंतर स्थापना हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर हरितगृह वायू परिणाम आणि त्या ह्याच्यामुळं काय होतं त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पर्यावरणाचे भाग, वातावरण, तपांबर, स्तंभार, दलांबर, बाह्यांबर, जलावरण, शिलावरण, वातावरण ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. ओके, त्यानंतर स्थितांबरमध्ये काय होत असतं, तपांबरमध्ये काय होतं, दलांबरमध्ये काय होतं, ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या. त्यानंतर काल राहिलं होतं आपल्याला हे द्यायचं, राष्ट्रीय हरित न्याय अधिकरण अधिनियम हे प्रकरण तुम्हाला 9 पेजेसमध्ये कव्हर केलेलं आहे. नसेल ते सोडून द्या. ओके, ह्याचं उद्याच्या ह्याच्यामध्ये अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. जर केलं असेल त्यांच्यासाठी मी रिव्हिजनमध्ये हे टाकलेलं आहे. ओके, आणि SIचा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. ओके, त्यात रेकॉर्डेड व्हिडिओ वगैरे आपण तिथं अवेलेबल करून देत आहोत. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.